हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही म्हणाल की डबे कशासाठी भरत आहे? तर माझ्या एका मैत्रिणीचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. तर तिच्यासाठी डब्बा पाठवत आहे. डब्बा घेऊन जात आहे मी. आजच तिचं ऑपरेशन झालेलं आहे. तर हॉस्पिटलमधून आता घरी आलेली आहे. तर म्हटलं तिच्यासाठी काहीतरी पॅक करून द्यावं. कारण येताबरोबर ऑपरेशन झालं तिचं, तर स्वयंपाक करू शकत नाही. तर तिच्यासाठी आपली मस्त बटाट्याची भाजी बनवली होती. थोडी रस्सा केली होती. वरण केलं होतं पातळ पातळ आणि त्याच्यानंतर भात आणि चपाती केली होती. ते तिच्याकडे नेऊन देत होती. सायकलनीच जाणार होती. इथं जवळच होतं त्याच्यामुळे सायकलनी जाणार होती. तर तिथंच सायकलवरती बॅग मी लावतच होती, पिशवी लावत होती आपल्या टिफिनची. तर तेवढ्यात आली आमची जर्मन आजी. आमच्या शेजारीच आहे. तुम्ही बरेच जे जुने माझे व्ह्यूवर्स आहे, सबस्क्रायबर्स आहे, त्यांना माहिती आहे हे आमच्या शेजारी जर्मन आजी राहते. तर त्या आजी गेलेल्या होत्या त्यांच्या मुलाकडे, बर्लिनला त्याच्या मुलाकडे काही दिवसासाठी गेलेल्या होत्या आणि कालच त्या आलेल्या आहे बर्लिनवरून. तर इथं आमच्या सिटीमध्ये हिल्टीशाहीमध्ये. तर आज त्या मार्केटमध्ये गेल्या होत्या. तर येता येता मला तेच भेटल्या त्या रस्त्यामध्ये आणि त्यांची माझी गप्पा चालू होती. ते जशा भेटतात मला सर्व गोष्टी सांगतात त्यांच्याबरोबर काय काय झालं, त्यांनी काय केलं, काय करणार आहे, ते सर्व आमच्या आजीच्या गोष्टी चालू असतात. तर आता त्याच सांगत होत्या की मी बर्लिनला गेल्यानंतर मी हे केलं, तुमची खूप आठवण होती. आजीचा वाढदिवस असतो 1 जानेवारीला. आता थंडीच्या दिवसात मुलाकडे गेलेली होती आजी बरेच दिवस झाले. तर वाढदिवस होता तेव्हा आमचं फोनवरती बोलणं चालूच असते. पण मग असं भेटणं वगैरे होत नाही. आजीचा प्रचंड जीव माझ्या मुलींमध्ये. तर आजी तेच विचारत होती, मुलींची खूप आठवण येत होती. मी मुलींसाठी गिफ्ट आणलेले आहे आणि तुझा चहा पण खूप मिस करत होते. आजीला बर्लिनपेक्षा हिल्डेशेम खूप आवडते. इथं एकटी राहते आणि मुलं बर्लिनला असतात. पण आजीचं मन इकडे खूप लागते. तर आजी मला ते सांगत होतं बर्लिन चांगलं नाही मागे, कारण की लाईट नव्हती काही कारणामुळे बर्लिनवर. ते पण गोष्ट सांगत होती. थंडी होती, त्याच्यानंतर लाईट वगैरे नव्हती. तर मला ते काही आवडलं नाही सर्व. मला खूप आठवण येत होती तुम्हा सर्वांची. तर असंच आमचं गप्पा वगैरे चालू होतं. तर आजी म्हणत होती, आज मी संध्याकाळी येणार तुझ्याकडे, नाही तर तू ये माझ्याकडे. मला भेटायचं आहे मुलींना पण बघायचं आहे. बरेच दिवस झाले तुम्हाला भेटले नाही, मुलींना भेटले नाही. तर म्हटलं ठीक आहे, मी आता बाहेर चालली आहे, आपण संध्याकाळी 4 वाजता भेटू. तर आज 4 वाजता आमचं भेटण्याचं ठरलं होतं आजीचं माझं. मला जायचं होतं, निघायचं होतं, पण आजीचं पूर्ण 2-3 महिने जे जे झालं ते आजीला मला सांगायचं होतं. तर आजीला मी तेच सांगलं, आजी आपण ना संध्याकाळी भेटूया. तर आम्ही ओमा म्हणतो, जर्मनमध्ये आजीला ओमा म्हणतात. माझ्या मुली पण ओमा म्हणतात आणि मी पण ओमाच म्हणते आणि ते आमच्या जर्मन आजीला खूप आवडते. तर अशा आमच्या गप्पा चालू होत्या. तर आजीला विचारले मी की तुला काय बनवून ठेवू मी संध्याकाळसाठी, तुला काय खायचं आहे? तर आजी म्हणाली तुझ्या हातचं काही पण बनवलं तरी चालेल मला, पण काही बनव किंवा नाही बनव, पण चहा मला बनवून ठेव. आणि आजीचं एका कपाने चहाने होत नाही, आजीला 2-2 कप चहा लागतो आणि आजीला शुगर आहे. तरी पण मग आजी म्हणते थोडीशी शुगर. ते मी विचारते आजीला, का का आजी तुला शुगर आहे ना, मग शुगर का बरं खाते? म्हणते नाही नाही, याच टाईमला, नेक्स्ट टाईमला मी खाणार नाही, पण परत जेव्हा येते तेव्हा म्हणते थोडीशी साखर टाकशील का चहामध्ये? आणि आजीला आपल्या भारताचा जो चहा आहे तो प्रचंड आवडतो. आमच्या भाषा वेगळ्या, संस्कृती वेगळी आहे, खाणंपिणं सर्व वेगळं आहे. आजी नॉन व्हेजिटेरियन आहे, मी व्हेजिटेरियन आहे. पण जेव्हा आम्ही एकत्र बसतो, हसतो, गप्पा मारतो, तेव्हा जाणवते की प्रेमाला खरंच कोणतीही भाषा लागत नाही. ती मला जर्मन गोष्टी सांगते पूर्ण, जशा आधीच्या जुन्या वगैरे गोष्टी जशी आपली आजी आपल्याला सांगते, तशी ही या जर्मन आजी पण आम्हाला गोष्टी सांगते जुन्या. आणि मी तिला भारताबद्दल सांगते. कधी मी तिला मराठी शब्द शिकवते आणि कधी ती मला जर्मन शब्द शिकवते. अशा छोट्या छोट्या क्षणामध्ये एक सुंदर नातं तयार झालं आहे आमचं. जग किती मोठं असलं, देश वेगळे असले, तरी प्रेम आणि माणुसकी आपल्याला जोडून ठेवतात. मैत्रिणीला टिफिन देऊन आले, त्याच्यानंतर मुलींना किंडरगार्टनमधून घेऊन आले आणि मुलींना सांगितलं आपली ओमा आलेली आहे आणि ते आज येणार आहे तुम्हाला भेटायला. तर मुली पण खूप खुश झाल्या. मुलींना पण आमच्या ओमाबरोबर टाईम स्पेंड करायला खूप आवडते. जी जेव्हा आमच्या घरामध्ये येते तर ती एक ऊब असते ना आपल्या आजीची, जुन्या माणसांची, बुजुर्ग माणसाची जी ऊब असते ना, ती आम्हाला जाणवते. आणि जेव्हा ओमा आमच्याकडे येते तेव्हा छोटे छोटे गोष्टी ओमाला सांगत असते. आता आली ना तेव्हा सांगत होती की बघ हिच्या दातांकडे ना लक्ष दे, हिचे दात ना जास्त मोठे नको दिसायला, त्याच्या आधी मोठे दिसायच्या आधी क्लिप लावून घे, किंवा तिचे केस आता कापू नको, तिचे केस वाढू दे, नंतर म्हातारा झालं की बघ केस खराब होतात, वाढत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी जशी आपली आजी, आपली पणजी आजी आपल्याला सांगते, तशा आजी आम्हाला ह्या गोष्टी सांगत राहते. जर्मनबद्दल कसे रूल्स असतात, काय असतात, काय करायला पाहिजे, ह्या खूप साऱ्या गोष्टी आम्हाला आजी सांगत असते. आणि खरंच आम्ही खूप ब्लेस्ड आहोत की
की आम्हाला अशी जर्मन आजी भेटलेली आहे. वयाने खूप मोठी आहे आजी, आता मे बी आजीचं 85वं वर्ष चालू आहे. पण कधी म्हटलं ना, आजी तुझं आता ऑपरेशन झालेलं आहे. आजीचं पण डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं. मुलाकडे गेली होती, ऑपरेशनासाठीच गेली होती. तर तिला मी म्हटलं होतं, तुला काही पण लागो मला सांग. तर मला म्हणते, अगं तुला जर सांगितलं मी काम, तू मला आणून पण देशील, पण माझं काय, मी तर मग माझ्या पायांना हातांना गंज चढेल, त्याच्यापेक्षा नाही, मला हळूहळू काम करू दे माझं. आजी सर्व काम करते, मार्केटमध्ये जाते, ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात स्वतः सर्व करते. तर आजीसाठी इथं मी भजी बनवणार आहे आपली चहाबरोबर. जी गोड भजी असतात ती पण आजीला खूप आवडतात. तर म्हटलं आज आपण अशी बटाट्याची आणि कांदा भजी आजीला खाऊ घालू. तर आमच्यासाठी वेगळं बनवलेलं आहे आणि आजीसाठी वेगळं, कारण आजीला आपल्या भारतीय गोष्टी, जेवणाच्या ज्या गोष्टी आहे, भारतीय जे जेवण आहे ते सर्व आवडते. फक्त आजी मिरची खात नाही, सवय नाही आहे, म्हणून बिना मिरचीचं आजीला मी सर्व खाऊ घालते. तर तिकडे आजीसाठी वेगळं बेसन भिजवत आहे आणि इकडे आमच्यासाठी वेगळं थोडं बेसन पिठामध्ये मी तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे. त्याने काय होते, भजी मस्त कुरकुरीत होतात. तर आलू असे बारीक कापून घेतलेले आहे. त्याच्यानंतर कांदा उभा कापून घेतलेला आहे. सिंपल मी आपलं जो जिरा आहे, ओवा आहे, थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे. खूप छान असे भजी होतात आणि आजीला खूप आवडले होते. आजीला तसं भारताचं खूप आवडतं आणि चहाची तर खूप वेडी आहे. आजीला चहा दिला, एक घोट पिला की म्हणते वा वा वा, खूप छान वाटते म्हणते, असं वाटते स्वर्गात गेली मी आता. आणि आजीला मी बऱ्याच वेळा आमच्या गप्पा असतात, संध्याकाळी आजी येते माझ्याबरोबर बसते, चहा वगैरे पिते. आजी टाईमाची एकदम पक्की आहे, बरोबर टाईमावरती आली आणि आमच्यासाठी गिफ्ट पण घेऊन आली. आजीला माहिती आहे हिला गार्डनिंग खूप आवडते, तर माझ्यासाठी छोटीशी कुंडी फुलांवाली घेऊन आलेली आहे आणि मुलींसाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आजी इथं घेऊन आलेली आहे. तर आजी खूप दमलेली आहे आता. खालून चालत चालत आली पायऱ्यावरती, तर दम लागला होता थोडा आणि थोडी या वर्षी आजीची तब्येत खराब झालेली आहे. तर आजीला आता बसवते आणि मस्त निवांत आम्ही मस्त चहा भजी खातो आणि चहा पण करून ठेवते मी. आजीला आता चहा पण ठेवते आणि इथं मस्त गप्पा आमच्या चालू आहे. Die kann man auch rausdrücken. Die kann man alle rausdrücken, genau. Jetzt ziehst du dir so ein schönes Hemd an, malst du an, eine Hose hast du vielleicht an, braune Haare oder dunkle Haare wie du, nicht? Und dann nimmst du so ein Ding hier, pass auf, wir ziehen dir jetzt eine Hose an. Mal sehen, wie wir das hinkriegen. Warte mal. Man muss das nur runterdrücken. Ja, genau. Siehst du? So, gucke, machst du so. Da hat sie eine Hose an. Hat er eine Hose oder sie ist ein Mädchen. Gucke. Ein Junge. Ist ein Junge? Ja, ist ein Junge mit der Hose. Die hält noch nicht, muss man vielleicht ankleben. Na ja, dann kann man sie nicht wieder austauschen, nicht? Siehst du, du hast schon den Pullover und hier machst du die und nimmst du die Hose da. Ja. Nicht? Also. Und das Schwierigste ist, dass man die Sprache nicht kann. Ja, die ist schwer, Polen. Das ist Polish, ne? Polnische, ne? Polish, ja. Ist schwer, habe ich mal gehört. Sonst wüsste ich es nicht. Ja, ja, ich auch verstehe nicht. Ja, Ja. auch, ne? Ja. Keiner versteht. Und Keiner versteht, aber unsere Sprache, die versteht man nicht. jetzt hat sie schon angefangen, Englisch zu sprechen. Ja? Ja. Die so, du auch schon? Ja. Gott, oh Gott, das musst du mir nicht mal beibringen. Ich habe ja schon alles wieder vergessen. Ich bin ja schon so lange aus der Schule, weißt du? Ja. Und dann lernst du es mir, wenn du noch ein bisschen mehr kannst. Ich bin Und jetzt zum Beispiel, तिथं आजीने काही गिफ्ट आणलेले होते मुलींसाठी, ते आजी दाखवत होते कसे करायचे, काय करायचं, त्याला कसं रंगवायचं वगैरे. ते त्यांच्या गप्पा तिकडे चालू होत्या. तर म्हटलं आजीला, म्हटलं तू बस, मी पटकन आपल्याला काहीतरी खायला आणते आणि चहा ठेवते. तर आजी तिकडे मुलींबरोबर बसली होती. अन्वीचं चालू होतं मला हे ओपन करून दे, आणि आजीला थोडेसे म्हटलं आपले काही पोंगे असतात आपले तळण्याचे, तर तळून घेतले. म्हटलं पोंगे, आजीला पोंगे खूप आवडतात, तळलेले पापड पण खूप आवडतात. तर बऱ्याच वेळा मी पापड तळते, तर म्हटलं आज मस्त पोंगे तळूया. इथं मस्त मी आता गरमागरम भजे तळून घेते आजीसाठी आधी, आणि चहा पण बाजूला ठेवलेला आहे. आजीचा 2 कप चहा ठेवलेला आहे. मला माहिती आहे आजीचं एका कपाने होत नाही, तर 2 कप आजीचा मस्त चहा तळलेला आहे. तिकडे मस्त पोंगे तळून घेतलेले आणि आता मस्त गरमागरम भजे आजीला तळून देते.
पोंगे दिलेले आहे आणि 2 टाईपचे, एक व्हाईट सॉस आणि केचप दिलेलं आहे. चटणी माझी करणं झाली नाही म्हणून मी केचपच दिलेला आहे. मस्त गरमागरम भजी आपली इथं तयार आहे आणि त्याच्यानंतर मस्त असा गरमागरम चहा आजीसाठी मी गाळून आता 1 कपभर चहा मस्त देत आहे. नंतर आणखी थोड्या वेळानंतर आणखी 1 कप आजीला मी देणार आहे. तर इथं आता सर्व आजीला देते आणि निवांत बसून आता आम्ही सर्व खातो आणि गप्पा करतो. Ja. Oh. Ketchup und Mayo. Ach so. Ketchup und Mayo. Oma, wie schreibt man an? Oh, noch ein Fotograf. Oma, sie sieht schon. Sehr schon. Ja. Du siehst. Oma, muss ich mal Hast du den Zucker schon? Ist Kakao? Ja, schon Sugar. Nee. Ja. Kein Kakao. Kakao, das ist Tee. Nein, Tee. Milch. Tee. Ja, sieht so ein bisschen braun. Ich dachte, da ist Milch drin. Das Mit, ist ne? Milch. Meine Schwester auch. Da habe ich gesagt, jetzt mach einen Führerschein. Ach nein, der ist so teuer und so. Ich sage, komm her, ich bezahle dir den Führerschein, aber du musst dann fahren. Oma, das heißt Bhaji. In meiner Muttersprache, Bhaji. Veggie. Ja, wie ist Bhaji? Schmeckt gut? Ach so, schmeckt gut, ja, das Gut. ja. Aber wie es heißt, bei uns, Mm. ja, weiß ich nicht. Was ist denn das für ein Teig? Fantastisch. Ich weiß nicht. Manche, Erbsen. Das ist Erbsen. Ach, das sind die Erbsen? Erbsen fein gemein. Ja. Und mit Zwiebel und Kartoffel. Und Kartoffeln sind auch dabei. Ja. Für die Bindung. Das ist auch ein Bruder von Billy. आणि जी आजी आपली बिघडवते ना मुलांना, तशीच ही आमची आजी पण माझ्या मुलींना बिघडवते. तू नाही दाखवत, मी जेव्हा येते तेव्हा थोडे रील मुलींना दाखवते म्हणते. तर हे गिफ्ट काही आणले होते ओमाने. मस्त बसली होते आम्ही. ओमा आली होती 4 वाजता, तर 9 वाजेपर्यंत बसली होती आणि मुलींसाठी गिफ्ट आणलेलं होतं आणि माझ्यासाठी सुंदर असं मस्त एक कुंडी आणि फुलांचं एक झाड आणलेलं होतं. ओमा म्हणते मला माहिती आहे तुला फुलं खूप आवडतात म्हणून मी तुझ्यासाठी एक छोटंसं हे आणलेलं आहे. आणि खूप साऱ्या अशा गप्पा आमच्या झालेल्या आहे. ओमाला जायचं नव्हतं, आणखी गप्पा करायच्या होत्या, पण उद्या स्कूल होतं आणि यांचं ऑफिस पण होतं. म्हणून ओमा म्हणते तुम्ही पण झोपा, आता मी जाते, आपण परत भेटूया. तर आता ओमा जात आहे. मुली ओमाला ओमाच्या घरापर्यंत सोडून देत आहे. आणि असे झाला आजचा आमचा दिवस ओमाबरोबर. तुम्हाला कसा वाटला नक्की मेसेज करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.